संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाची कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेची भली तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाची विठ्ठल
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। अतमातुं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदयो प्रदक्षिण विधि सूत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनं। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमिला गणपती मावली शारदा आता गुरुराया दंडवत। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार विनती बारंबार। विनती बारंबार। संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला घेतलेला भंग
श्रीमंत संत श्री वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर असा चारचरणाचा अभंग सेवेसाठी निवडला। या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आणि मी जन्माला आल्यानंतर काय करा, तर महाराज म्हणतात जीवनामध्ये आल्यानंतर एक काम करा। काय करा? त्या संतांचा समागम करा। का समागम करा? कारण तो समागम करणं जीवाला आवश्यक आहे। काही गोष्ट जीवाला आवश्यक आहे, काही अनावश्यक आहे। मग काय आवश्यक आहे जीवाला? तर महाराज म्हणतात संत समागम करणं आवश्यक आहे। त्या समागमाशिवाय तुमचं जीवन परिपूर्ण होणार नाही। तुम्ही काय करा, तर तो एकदा तरी संत समागम करा। म्हणले महाराज काही हरकत नाही, आम्ही करू संत समागम। पण समागम करत असताना तो संतांचा समागम कसा करायचा तेही सांगा ना। महाराज म्हणतात कसाही करा, तुम्हाला जसा पटल तसा करा, पण संतांचा समागम करा। अहो म्हणले पटल तर असं कसं बोलणं तुमचं? काही तर उत्तर द्या। अहो कसा करावा समागम? महाराज म्हणले कसाही करा ना। अहो जेवताना करा, दिंडीत चालताना करा, म्हणले अजून अहो कीर्तनात बसल्या बसल्या करा। कसा करा? म्हणले महाराज भांडता भांडता तुम्ही भांडले तरी चालेल, पण काय करा? भांडता भांडता का होईना पण काय करा? समागम करा। म्हणले एका शब्दात सांगा होतो कोबराय तुकाराम महाराज म्हणतात संत समागम एखादी ये परी। एखादी ये परी या शब्दाचा अर्थ कोणत्या परीनं करा। कोणत्याही परीनं समागम केला तर त्या साधूचा त्या महात्म्याचा समागम वाया जाणार नाही। यदा कदाचित तुकोबराय आम्ही जर या जन्मात आमच्याकडून शक्य झालं नाही, आम्ही जर गुरा ढोरा कुत्र्याच्या शरीरात गेलो तर मग काय करावं? तुकाराम महाराज म्हणले कोणत्या शरीरात जा, कोणत्या जातीत जा, पण ज्या जातीत गेले त्या जातीत गेल्यानंतर सुद्धा संतांचा समागम करा। तुका म्हणे महाराज म्हणतात संत समागम एखादी ये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती। यदा कदाचित जर तुम्ही कुत्र झालात, कुत्र होऊन आमदाराच्या दारचे बिस्किट खाल्ल्यापेक्षा साधूच्या दारचं कुत्र होणं कधीही फायद्याचं। म्हणून तुम्ही कुत्र व्हायचं ना, याती नाम जाती। तुम्ही जातीतच जायचं ना कुत्र्याच्या, तर मग साधूच्या दारीचं कुत्र व्हा, आमदाराच्या दारचं कुत्र होऊ नका। कळालं तुकोबर आहे आम्हाला, हे सगळं कळालं। आम्ही साधूच्या समागमात आता जायला तयार आहोत, पण का हो तुकोबर आहे त्या समागमात गेल्यानंतर काही साधना करावं लागेल का? ध्यान देऊ नाही का अभंग पाठ होईल तुमचा सर्वांचा? काही फायदा होईल का आमचा समागमात गेल्यानंतर? काही साधना करावं लागेल का? तुकाराम महाराज म्हणले काही साधना करायचं काम नाही। अहो म्हणले असं कसं साधना करायचं काम नाही? काही तर साधना करावं लागेल ना, कारण साधना केल्याशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही, ध्यानात ठेवा। साधनेनं निर्माण झालेलं जीवन परिपूर्ण जीवन असतं, ध्यानात ठेवा। जीवनात ज्या व्यक्तीच्या साधना आहे ना त्या व्यक्तीचं जीवन आनंदी जीवन असतं, ध्यानात ठेवा। कुठलंही कला असू द्या, ज्ञान असू द्या, त्याला साधना लागत असते। साधनेशिवाय कला नाही, साधनेशिवाय गुण नाही, आणि साधनेशिवाय ज्ञान नाही, आणि साधनेशिवाय ज्ञान नाही। तुम्हाला साधना लागल ना। अतिशय गोड गातात नागेश दादा, किती गोड गातात, अप्रतिम गातात। माझ्या जीवनातील अतिशय गोड गायकापैकी माझ्या हृदयात ज्यांचं नाव आहे ते एक नागेश दादा आहे। अतिशय गोड गातात, इतकं समर्पक गाणं आहे की कीर्तनकाराला त्रास नाही, पुढच्यालाही त्रास नाही। आता उगा आपलं धरपकड सारे कपडून धडधडून अरे काय चाललं काय, उगा त्याला मिळ नाही याला मिळ नाही। राग कोणता असो आवर्तन तीच, म्हणजे नेमकं ऐकणारे मॅड आहेत का बोलणारे मॅड आहेत का कोण मॅड आहे का हे कोणाला पता लागे ना। मी म्हणतो राग गाण्याबद्दल माझ्या मनात दुजा भाव नाही, बिलकुल गायन केला पाहिजे, पण एकदा दिलेलं आवर्तन पुन्हा येऊ नये। हां, आणि ज्या रागात जे सूरच नाही ते सूर गाता भल्या माणसं आहो तुम्ही। काय मला काही विरोध नाही करायचा कोणाचा, ज्याला गाता ते गाता येतात, मला गाताच येत नाही, मी काय टीका करू? पण तरी सांगतो ऐका, काही स्वरात वादी स्वर असतात, काही संवादी स्वर असतात। राग म्हणला की वादी संवादी स्वर असतात तिच्यामध्ये। काहीच रागामध्ये म तीव्र असतो तर काही शुद्ध असतो। तुम्ही काय गाता तुम्हालाच माहीत नाही। ज्या रागात मच नाही त्या रागात सुद्धा म आणता तुम्ही, काय का नाही? सारे ग प सारे ग, अरे मच नाही तिच्यात। पण सांगता कोणाला? मी याच्यामुळं आज सांगा लागलो का राज तिच्यातली इथं नाहीत। इथं असते तर मी म्हणलं असतं याला गाणं म्हणतात। कुठं 2 घंट्याचा संसार आहे हा संसार, किती घंट्याचा आहे? मग कोणा संग वाद करता, कोणा संग डोकं लावता? एखाद्यानं काही म्हणू मी मान हलवत असतो। हा तो बेताल म्हणला तरी म्हणतो वा शाबास, याला म्हणतात गाणं। काय आपल्या काय बापाच्या घरचं चाललं? उगाच आपण बोलल्यानं तो कायमचा टाळ ठेवून जाईल घरी। एखाद्याला वाईट वाटतं, पश्चाताप होतो, तो कायमचा टाळ ठेवून जातो।
मी कधीच कोणाला काही म्हणत नाही. एखादा मी जर संत सांगायला लागलो की तो देवाचं प्रमाण म्हणतो, मी म्हणतो बस याला म्हणतात प्रमाण. नाही लागलं तरी काय होतं घेतलं. हां, फार टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी काही टेन्शन घेणारा माणूस नाही. तुम्हाला अनुभव आहे माझा. मी काय पहिल्यांदा थोडी आलो. हां, असो, ध्यान देऊ नाही का. साधनेशिवाय जीवन नाही. अतिशय गोड गातात नागेश महाराज. पण सहज गातात का दादा? अहो काहीतरी साधना घडली असेल म्हणून जेवढे गोड गातात का नाही. अभिषेक किती गोड वाजवतो हा माझा दादा. सहज वाजवतो का हा दादा? अरे यानं काही साधना केली असेल या लेकरानं, बोटं फुटले असतील त्याचे, म्हणून आज एवढे गोड स्वर निघायला लागला. सामान्य आहे का? हे गायक असतील, वादक असतील. आदरणीय संतोष महाराजांचं गाव आहे. संतोष महाराज महाराष्ट्रभर नावलौकिक आहे मृदंगामध्ये. लोकांना मृदंग ऐकण्यासाठी समाज त्यांच्या पुढे गोळा होतो. यांच्या गाण्यासाठी ऐकण्यासाठी लोक कान आतुर करून प्रतीक्षा करतात, कधी स्वर कानावर येतो. हे सहज घडलं का? काहीतरी साधना असेल ना जीवनामध्ये. आणि साधनेशिवाय माणूस मोठा होत नाही. आणि तुकोबर आहे तुम्ही म्हणता काही साधना करायचं काम नाही. मी अभंग सांगायला लागलो. हा, ध्यान देऊ नाही का. अहो काही तर साधना करावं लागेल का नाही साधूच्या दरबारामध्ये. तुकाराम महाराज म्हणले काहीच करायचं काम नाही. नाही नाही, असं कसं? काही तर करावं लागेल ना. तुकाराम महाराज म्हणले काहीच करायचं काम नाही. तुम्ही फक्त जा, काही करायचं काम नाही. फक्त जा, अनायास साधना होईल. म्हणले काय? अनायास साधना होईल. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. महाराज म्हणतात काही वेगळी साधना करायचं काम नाही. सहज साधना घडणारे साधूच्या दरबारामध्ये. काय? तिथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. साधना घडल, सहज अनायास श्रवण घडल प्रभू नामाचं. तुम्ही इच्छा नाही तरी घडल. आता कीर्तनात आले तुम्ही म्हणले आम्हाला अजिबात कीर्तन ऐकायचं नाही, तरी सुद्धा तुमच्या कानावर कीर्तन. मग सहज साधना आहे का बळजबरी साधना आहे? आता हा, तुम्ही म्हणले बाई जाऊ दे बाई आज ऐकायचंच नाही. हो चाल देतो. काही केलं तरी तुम्हाला ते घडणार. अनायास साधना घडते कुठं? संतांच्या समागमामध्ये. आणि दुसरा फायदा घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्यांचं भोजन घडल. पण कोणतरी पोर हो, उच्चिष्ट कशाला म्हणतात तुमच्याकडं? हा लेकरा हो, अरे उच्चिष्ट कशाला म्हणतात? ताटात जेवल्यानंतर खाली जे राहतं त्याचं नाव उच्चिष्ट. त्याला आमच्या विदर्भात उष्ट म्हणतात, तुमच्याकडे हेच म्हणतात. काय म्हणतात त्याला? मग काय घडल? साधूचं जेवण घडल्यानंतर खाली उरलेलं काय भेटल प्रसाद रूपानं? हा, असं असा स्वर लागला पाहिजे खालून. ही अनायास घडलेली साधना आहे. स्वरात म्हणले ते उष्ट, म्हणजे या स्वरात म्हणले पुन्हा उष्ट. मी म्हणलं ना सहज साधना घडते इथं. तुम्ही अजून 1 घंटा असे ध्यान देऊ नाही का? तुम्ही नागेश दादाच्या पाठी मग चाल म्हणसा. अहो साधना अनायास झालेली. मी का सांगायला लागलो? हे अनायास घडत असतं. ज्यानं चाल म्हणले ना नागेश दादा सोबत, तो ड्रायव्हर आहे माझा. तो जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालून येईल होता. आदरणीय दादा म्हणाले आज आमचा गायकच आला नाही. म्हणाल का गोपाल? मी म्हणलं पहा बा तुमचं तुम्ही. त्याला शर्ट नाही म्हणले मी मह देतो. त्याला शर्ट दिलं. ते म्हणतो नागेश दादाचं गाणं मी दररोज काढीत चाली ऐकतो. संग कसं म्हणू? अरे म्या म्हणलं येड्या दररोज ऐकत होता, आज संग म्हण. अनायास सगळं घडणार आहे. पण साधूच्या दरबारात आलं की सहज साधना घडते. आणि त्याचा हा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे हा? सहज. हा, तो ड्रायव्हर आहे माझा. नेमकाच परीक्षा देऊन आला. MA चे पेपर चालू आहे तो. आणि दुसरं म्हणजे माझा मुलगा आहे पुन्हा. सहज आला. आणि तो संघ यासाठी आला त्याला नागेश दादाचं गाणं ऐकायचं होतं. ते त्याला म्हणलं आमच्या गावात कार्यक्रम चालू आहे. म्हणलं असती तर जाय बाळा तू हजेरी दे. ते म्हणलं नाही नाही मला नागेश दादाचं गाणं ऐकायचं. आता त्याला काय माहिती आहे नागेश दादाचं गाणं ऐकता ऐकता त्यालाच नागेश दादा संघ घालणार आहे ते. चला असो. काय घडतं साधूच्या दरबारामध्ये? घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधूच्या दरबारामध्ये भोजन घडतं. पण कोणतं? उष्ट. उष्ट
मग नागेश दादा ह्या सगळ्या माझ्या मायवर्ग आहे, ह्या एवढ्या भाविक आहे, ये ना एवढंच प्रमाण ऐकलं फक्त की बाई बाबाच्या ताटात जर सगळं राहिलं बाई उष्ट तो प्रसादे घेव ये, तू घेव ये सकू, तू घेव ताटातलं हे बाबाच्या आहे गीता, तू घेव ये सत्यभामा घे ना. कोणतं उरलेलं ताटातलं ए माय हो येड्यावर नका करू, ते उष्ट नाही हे. तुम्ही तेच ऐकलं साऱ्या आयुष्यभर तेच उष्ट खाल्लं कोण्याही महाराजाचं, येड्याने करू नका. त्या कुंभमेळ्यात कित्येक महाराज आले, 30-30 वर्ष आंघोळ केली नाही, अंगाला पाणी लावलं नाही ना अजून. अंगालाच पाणी नाही म्हणल्यावर तोंडाला पाणी आहे का हो राजा हो. आणि त्या महाराजाचं बोल द्या काय लेकरे ते मला तेच पाहिजे, बोल द्या मला नाही त्रास होत, मी कथाकार आहे. ऐका आता 40 वर्ष झाले माय त्या महाराजांना त्या कुंभमेळ्यातले आंघोळच केलं नाही, पाणीच लावलं नाही तोंडाला, आणि त्यानं खाल्लं ताटात आणि त्याचं उष्ट उरलं आणि ते तुम्ही खाल्लं, काय होईल मरसाल ना. कित्येक महाराज आहेत ते बिमार आहेत, त्या थंडीनं गरमीनं बिमार पडले, काही टिब्या झाल्यात कुंभमेळ्यातल्या, खोकूर आहेत ते, आणि त्या टीबी झालेल्या महाराजाचं उष्ट तुम्ही खाल्लं, काय होईल असं. पोरी म्हणतात टीबीच होईल ना, मग उष्ट खावा का आणि मग तुकाराम महाराज काय येडे आहेत का घडीला भोजन उचिष्टाचे म्हणाले. मग तुम्ही खरे का तुकाराम महाराज खरे, मग तुम्ही खोटे आहे का ध्यान देऊ नाही का. घडेल भोजन उच्चिष्टाचे, पण कोणतं घडल ते ऐका. उच्चिष्ट कशाला म्हणलं गेलं ते ऐका. अभंग अगोदर पूर्ण मांडतो आणि मग जितका होईल तितका आपण पुन्हा सुरू करू पहिल्यापासून. आज मस्त आनंदात कार्यक्रम करू, डोक्याला ताण घेऊ नका. तुम्हाला पटल रुचल आवडल असं कीर्तन करणार आहे. आज कशाला उष्ट म्हणायचं ऐका, मी प्रमाण देऊन पुढे चालतो. आली मुखावाटे अमृत वचने, आले मुखावाटे अमृत वचने. कशाला उष्ट म्हणायचं ऐकता ना. अरे त्या महात्म्याच्या मुखातून आलेले अमृत वचन आहे ना, त्याला उष्ट म्हणायचं. ताटात राहिलं त्याला उष्ट नाही म्हणायचं. असा गबळ्यावानी परमार्थ नाही करायचा माय बापू. कशाला उष्ट म्हणायचं रे. महात्म्याच्या मुखातून आलेलं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाला काय समजायचं, त्याला उष्ट म्हणायचं. मग ज्ञानोबरायचं उष्ट काय, ज्ञानेश्वरी काय, तुकोबरायचं उष्ट काय, तुकोबरायचं गाथा. साधूच्या मुखातून आलेलं जे तत्वज्ञान आहे ना, त्या तत्वज्ञानाला उष्ट म्हणायचं. त्याला उष्ट म्हणायचं, कशालाही उष्ट म्हणायचं नाही. आज गोड कथा चाली भगवान शिवाची आहे का नाही. भगवान भोलेनाथाची कथा चालू आहे ना, चालू आहे ना. मग परम आदरणीय जे कथाकार बाबा आहेत बालासाहेबजी महाराज, मला सांगा त्यांचं उष्ट काय. त्यांच्या मुखातून आलेली जी कथामृत आहे ना, ते उष्ट आहे. नाही ते वेगळा शब्द झाला तुमचा. हे जग ते व्यास उच्चिष्ट वेगळं, मी मुखातून आलेलं तत्वज्ञान सांगलो प्रत्येकाच्या. आज माझं उष्ट काय, मी जिथं जेवलो ताटात राहिलं ते आहे का नाही. मग कोणतं. मी आता कीर्तनात जे भगवंताचं नाम घेणार आहे आणि ते नाम माझ्या मुखातून येणार आहे ना, ते उष्ट. आली मुखा वाटे अमृत वचने, साधूच्या महात्म्याच्या मुखातून आलेलं तत्वज्ञान हे उष्ट भेटल कुठं तुम्हाला, संत समागमात. म्हणले कळालं तुकोबराय आम्हाला, हा फायदा आहे. म्हणले हा फायदा आहे. तुकाराम महाराज म्हणले हा फायदा होईल, फक्त 8 आहे. तुम्ही त्या संत समागमात गेल्यानंतर साधना करायचं काम नाही, अनायास सगळं भेटणार आहे. फक्त 8 आहे. तिथं गेल्यानंतर कसं राहा. म्हणले कसं राहा. म्हणले कामारी बटीक सेवेचा सेवक दीन रंक या भूमिकेत राहा. कामारी म्हणून राहा, बटीक म्हणून राहा, रंक म्हणून राहा, सेवक म्हणून राहा, सेवेचा सेवक राहा. आणि हे सगळं राहिले तुम्ही या भूमिकेत राहत असाल ना, तर महाराज म्हणतात तेची भले.
कोण भले? मी आतापर्यंत जेवढे सांगितले ते सर्व भले. आणि अशा भूमिकेत जर नाही राहिले तुम्ही तर तुम्ही कवाही मेले तर काही फायदा नाही तोटा नाही. म्हणून ते भले आणि या भूमिकेत जर तुम्ही राहिले तर तुमचं कल्याण होईल. महाराज आम्हाला कळालं हो सगळं. आता तिनेही कडवे कळाले. पण आम्ही त्या संत समागमात गेल्यानंतर आम्हाला जे लागतं ते आहे का? म्हणले तुम्हाला काय लागतं? म्हणले महाराज आम्हाला सुखरूप व्हायचं आहे, आम्हाला सर्व सुखरूप व्हायचं. महाराज म्हणले काही अडचण नाही. तू का म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताच्या. तुम्ही त्या साधूच्या त्या महात्म्याच्या संगतीत जा, तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख त्या संगतीत घडल. फक्त त्या पंक्तीत एकदा जाऊन बसा, तुम्हाला सर्व सुखरूप व्हायला वेळ लागणार नाही. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवला. अल्पसहा कार्यक्रमाचा परिहार देणं गरजेचं आहे. मायबापू, आपल्या पवित्र पुण्यग्राम या क्षेत्रामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सकल साधू संतांच्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं परमपूज्य प्रातस्मरणीय गंगा भारती महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त चालत असलेला आपला हा भव्य आणि दिव्य सोहळा महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सोहळा आहे. आणि या सोहळ्यासाठी ज्यांनी मला आमंत्रित केलं, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे गुरुबंधू आदरणीय स्वामी राधेश्यामजी महाराज यांचा मला फोन आला. सांगितलं दादा तुम्हाला यावं लागतं. आणि मीही नाही म्हणू शकलो नाही. या ठिकाणी आल्यानंतर मला आनंद वाटला. तुमचं सर्व मायबापांचं मला दर्शन घडलं, हे माझ्या जीवनातलं अहोभाग्य आहे. महाराजांच्या समाधीचं मला दर्शन घडलं, माझ्या जीवनातला आनंद आहे. इथं आल्यानंतर आदरणीय ज्यांची कथा आपण ऐकत आहात ते परम आदरणीय बाळासाहेबजी महाराज पठाडे, आज तेही सुद्धा माझ्या या कथेमध्ये विराजमान आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. खरं तर एक कथाकार दुसऱ्या कथाकाराच्या कीर्तनामध्ये येऊन बसणं अतिशय दुर्मिळ आहे. पण जे अंतकरणानं निर्मळ लोक असतात ना, ते कुठेही श्रवणाला बसत असतात. त्यांच्या अंतकरण निर्मळ असतं. ते घ्यायच्या वृत्तीनं जगात आलेले असतात. आणि ज्याला जिथं जे घ्यायचं असलं ते कुठेही जाऊन बसतात, घेतात. ते नामचिंतनात रंगलेली लोक त्यांच्या मोठेपणात वावरत नसतात, ते सामान्य रूपात वावरत असतात. महाराजांचा इथं येण्यानं निश्चित मला अतिशय आनंद झाला. महाराजांनाही धन्यवाद देतो. आदरणीय स्वामी राधेश्यामजी महाराज ते सुद्धा आज माझ्यासमोर कीर्तनासाठी उपस्थित आहेत. दादांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आपल्या परिसरातील सर्व गायक वादक मृदंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं माझ्याकडून शक्य नाही. अतिशय गोड मृदंग ज्यांचं आपण ऐकत आहात ते आदरणीय अभिषेक महाराज, आदरणीय ज्यांचं गोड गाणं आपण गेल्या अनेक वर्षापासून ऐकत आहात. या भागाचं नवे हिंगोली परभणी जिल्ह्याचं एक गाण्यातलं एक मोठं वैभव आदरणीय संगीत विशारद नागेशजी महाराज नानकेल्ले ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं खूप प्रेम आहे तुमच्या गावावर. दरवर्षी ते या ठिकाणी हजर असतात. याही वर्षी ते माझ्या कीर्तनात हजर आहेत. खरं तर आज येतात का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मी कीर्तन करत असताना मला तिथंच कळलं जालन्यात आहे. माझं सकाळचं कीर्तन जालन्यात होतं. पण नंतर कळालं की दादा आज येणार आहेत. म्हणलं चला बरं झालं. नागेश दादा कीर्तनात नुसते उभे जरी राहिले तरी आनंद आहे. आणि मला असं वाटतं तुमच्या गावातल्या भजनी यायला सगळ्या यायलाच नागेशदादा खूप आवडतात. त्यामुळं दरवर्षी ते या ठिकाणी असतात. तेही आहेत. सर्वांना धन्यवाद. अतिशय गोड साऊंड सिस्टीम त्यांनाही धन्यवाद. हे 2 यूट्यूब चॅनल चालू आहे. मला नाव काही माहीत नाही, माफ करा. पण अतिशय गोड चॅनल आहेत. चॅनलवाल्याला धन्यवाद. खऱ्या अर्थानं तुम्हाला विशेष धन्यवाद. कारण तुम्ही भारतभर महाराष्ट्रभर आम्हाला पोचवता आहे का नाही. आम्हाला जर का कीर्तनकाराला जर पोचवण्याचं काम जर कोणं केलं असेल तर 2च लोक आहे. एक भावकीनं अनेक चॅनलनं भावकी स्मशानापर्यंत घेऊन जाते आणि आत आम्हाला प्रसिद्ध करते कोण. म्हणून पोचवणारे हे मोठेच असतात. म्हणून त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. जास्त वेळ न घेता मी अभंगाकडे वाटचाल करणार आहे. ज्यांची पुण्यतिथी तुम्ही सर्वजण करता, तुमच्या माझं सर्वांचं श्रद्धास्थान परमपूज्य प्रातस्मरणीय गंगा भारतीजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा तुम्ही करत आहात. काही लोक बसले विचारतील महाराज कशाला करायचा हो एवढा खर्च, कशासाठी आटापिटा एवढा, कशासाठी एवढा पैशाचा चुरडा, काय फायदा या पुण्यतिथी करल्यानं, काय पुण्यतिथीचा काही फायदा होतो का, असे काही मंडळी विचारतील तुम्हाला. पण एक सांगू का, पुण्यतिथीचा फायदा होतो. काय फायदा होतो ज्ञानोबा राय 18व्या अध्यायात वर्णन करतात. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलेच मुक्तता दीपे दिसे पाहता आपलेच वस्तू. ज्ञानोबराय म्हणतात अरे अशा मुक्त महात्म्याचं जरी चिंतन केलं ना तर मुक्ता ते निर्धारिता लाभ हे आपलीच मुक्तता दीपे दिसे पाहता आपलीच वस्तू. मुक्त महात्म्याचं चिंतन जरी केलं ना गड्या
तर मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून आज बाबांची ही पुण्यतिथीचं सेवा करण्याचं सद्भाग्य मला लाभलं. आजच्या कीर्तनासाठी ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ संदीप मांटे सरपंच. आज सरपंच भाऊ आणि त्यांना साथ आहे संपतरावजी बापूराव आवटे या दोन गोड माणसांचं आज माझ्या कीर्तनाला सौजन्य आहे. आणि दोघंही जण या ठिकाणी हजर आहे. अतिशय गोड माझा सत्कार करण्यात आला. एवढे हार टाकले माझ्या गळ्यात की अजूनही माझी मान दुखा लागले. माझ्या लग्नात एवढे हार नव्हते. हा, खूप आनंद वाटला मला. आनंद वाटला पण बेजाऱ्या काय होत्या फक्त मलाच माहीत होतं. ते मंगलाचरण का होता याच विचारत होतो मी. खूप ओझं झालं होतं. पण तुमचा आनंद होता. तुमच्या आनंदापुढे ते ओझं मला कमी वाटलं. म्हणून पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि वेळ न गमवता आपण अभंगाकडे वाटचाल करू. विठ्ठल बोलताना माझा आवाज कर्कशपणा आहे. ऐका. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा थोडा कमी विको थोडा कमी आवाज राहू द्या. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संत समागम जीवनामध्ये फार आवश्यक आहे. आणि तो तुम्ही आम्ही केला पाहिजेत. का? कारण तो आवश्यक आहे. काही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहे आणि काही गोष्टी अनावश्यक आहे. काय अनावश्यक आहे आणि काय आवश्यक आहे? संत समागम करणं जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि अनावश्यक आहे दारू पिणं जीवनामध्ये अनावश्यक आहे. बिड्या पिणं जीवनामध्ये अनावश्यक आहे. व्यसन करणं जीवनामध्ये अनावश्यक आहे. घोटा खाणं जीवनामध्ये अनावश्यक आहे. मोकारपणानं वागणं जीवनामध्ये अनावश्यक आहे. धर्माच्या विरोधात वागणं अनावश्यक आहे. काही गोष्टी अनावश्यक आहे त्या जीवानं करू नये. व्यसन जीवानं करू नये. का? कारण त्या अनावश्यक आहे. एका कवीचं वर्णन आहे. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. अपने जेब से पैसे खर्च कर मुख में मिट्टी गिरती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका गड्या. अरे आपल्याच खिशातली दारू प्यायची आणि आपलीच इज्जत कमी करायची. काय अर्थ? अनावश्यक आहे. अरे व्यसनानं काय काय संपतं. कौटुंबिक हानी होती व्यसनानं. व्यसनानं शारीरिक हानी होते. व्यसनानं आर्थिक हानी होते. व्यसनानं सामाजिक हानी होती गड्या. म्हणून जीवनामध्ये व्यसन करू नका. ते अनावश्यक आहे जीवनामध्ये. मग जीवाला जीवनामध्ये काय आवश्यक आहे? तर जीवाला जीवनामध्ये संत समागम करणं आवश्यक आहे. एका महात्म्याचा पुण्यस्मरण सोहळा आहे म्हणून आवश्यक काय आहे जीवनामध्ये? संतांचा समागम करणं आवश्यक आहे. का समागम करावा संतांचा? त्याचं कारण असं आहे, ध्यान देऊ नये का? कारण जीव माणसाचा जो जीव आहे ना, जीव हा संगती प्रधान आहे. मनुष्य हा संगतीशिवाय जगूच शकत नाही. नागेश दादा, जगूच शकत नाही माणसं. मनुष्य हा संगती प्रधान आहे. माणसं हे संगती प्रधान आहे. आणि संगत अशी आहे, संगत फार महत्वाची, समागम फार महत्वाचा आहे. ऐका, संगत अशी आहे ना, संगतच माणसाला कल्याण करते आणि संगतच पतनाला घेऊन जाते. माणसाचं पतनही करणारी संगत आहे आणि माणसाचा उद्धारही करणारी. संगाचा महिमा जावे अधमा संत देवी, जावे अधमा संत देवी. पतन मुरार संगाचा महिमा जावे अधमा, जावे अधमा. पतन मुरार संगाचा महिमा म्हणायचं आणि मांग हे तुम्हीच म्हणायचं. चला तसं मी म्हणू लागतो, तुम्हाला काळजी करू नका. पण माझा आवाज बसला, काय करू आता?
फार सुंदर प्रमाण दिलं महाराजांना. ऐका, समागम का करायचा ध्यान देऊन ऐका बरं दादा हो. समागम फार आवश्यक आहे. मनुष्य जात उपजत संगती प्रधान आहे रे दादा हो. उपजत संगती प्रधान आहे. संगतच माणसाला पतनाला नेते आणि संगत उद्धार करते. गोड प्रमाण म्हणलं दादा. पतन उद्धार संघाचा महिमा. माणसाचं पतनही संघानं होतं आणि माणसाचा उद्धारही. पतनालाही कारण संगतच आहे, उद्धाराला कारण पोर हो संगत. संगतीनंच माणूस मोठा होतो आणि संगतीनंच माणूस लहान होतो. बाळाव कळलं का? कशानं मोठा होतो माणूस? संगतीनं. आणि संगतीनंच लहान होतो. पतनही संगतीनं, उद्धारही संगतीनं. महाभारतातला दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल महाभारतामध्ये कर्णासारखा पराक्रमी माणूस नव्हता. ध्यान देऊन ऐका. कर्ण पराक्रम म्हणला की कर्ण, उदारता म्हणली की कर्ण, दानशूरपणा म्हणलं की कर्ण. कर्ण हा उदार होता, कर्ण हा दानशूर होता. आणि पराक्रमाबद्दल जर बोलावं तर जगाच्या मालकाने त्याला वा म्हणावं, इतका पराक्रमी कर्ण. सामान्य कर्ण नव्हता. कर्ण रणांगणात जर उभा राहिला तर कर्णाच्या पुढे उभं राहायची ताकद कोणाची नव्हती, कोणाचीच नव्हती. कर्ण अर्जुनाचं एक वेळेस युद्ध सुरू झालं. अर्जुनानं कर्णाच्या रथावर बाण मारला. अर्जुनाचा रथ 2 किलोमीटर मागे लोटला गेला. किती? 2. अर्जुन रणांगणात आला, पुन्हा ताकदीनं बाण मारला कर्णाच्या रथावर. कर्णाचा रथ 10 किलोमीटर लोटला गेला. किती? पूर्वी 10. कोणाचा रथ? कर्णाचा रथ. कोण लोटला? अर्जुनानं. अर्जुनानं 10 किलोमीटर लोटल्यानंतर अर्जुन तो कर्ण 10 किलोमीटर पुन्हा रणांगणात आला. पुन्हा कर्णानं अर्जुनाच्या रथावर बाण सोडला. अर्जुनाचा रथ 2 किलोमीटर गेला. 2 गेल्यानंतर जगाच्या मालकानं सहज तोंडातून शब्द निघाला भगवंताच्या, वा कर्णा. राग अर्जुना कृष्णाकडे पाहिलं. 2 जास्त का 10? मग देवाला कळू नाही का? थांबा म्हणले, आता सांगतो मी काय. कर्णानं पूर्ण ताकदीनं बाण मारला कर्णाच्या रथावर. अर्जुनानं पूर्ण ताकदीनं बाण मारला. कर्णाचा रथ 20 किलोमीटर लोटला गेला. देव काहीच नाही बोलले, चुपच. पुन्हा 20 किलोमीटरहून कर्ण आला. कर्णानं पुन्हा ताकदीनं बाण मारला अर्जुनाच्या रथावर. अर्जुनाचा रथ जसा 2 किलोमीटर मागे लोटला गेला. जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण रथावर उभे राहिले, टाळ्या वाजू लागली. वा 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 वा, शबास शबास कर्णा. अरे वा कर्णा, तृप्त झाला तुला तुझा हा पराक्रम पाहून. अरे डोळे तृप्त झाले भल्या माणसा, तुझ्यासारखा पराक्रमी माणूस मी नाही पाहिला रे कर्णा. काय पराक्रम आहे तुझा. असं बोलल्यानंतर अर्जुनाला राग आला आणि त्यानं धनुष्यच खाली टाकलं. आणि धनुष्य खाली टाकलं, लाल जर डोळे झाले, देवाकडे पाहू लागला. म्हणले, देवा अरे 2 किलोमीटर जास्त का 10? आमच्या शिंगोण्यातल्या लहान लहान लेकरं राहिलं कळालं. तू का कोरोनात पास झाला का देवा? तुला गणित कळना का 10 का 2 जास्त? मला असं वाटतं देवा तू एकला शिंगोण्यातल्या लेकरा इकडे लावा लागतात का? येडा आहेस का देवा म्हणले. अरे 10 किलोमीटर जास्त आहे ना, मग 2 किलोमीटरला वावा काय करायला लागलास? राग आला अर्जुनाला आणि अर्जुन देवाला बोलू लागला. म्हणले, देवा तुला कळ ना का रे? एकदा कळू दे देवा. अरे माझ्या सोबत राहतो, वा पुढच्याला म्हणतो, शबास पुढच्याला म्हणतो. एकदा कळू दे देवा की नेमका तू कोणत्या गटाचा आहेस, कोणत्या गटाचा आहेस. मी घोड्याचे दोर धरले, तुम्ही वेगळं समजू नका. रथ येते. कोणत्या गटाचा आहेस? देव म्हणले पंजाचा. अरे म्हणले ऐक रे, मी कोण्याच गटाचा नाही, मी तुझ्याच गटाचा आहे. अरे म्हणले मग माझ्या गटाचा आहे तर जे जयकार पुढच्याचा का करतो? त्यावेळेस जगाच्या मालकानं दिलेलं उत्तर आहे अर्जुनाला, अर्जुना खरं सांगू का, अरे खरंच करण्यासारखा योद्धा नाही. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणलं पाहिजेत माणसानं. मग ते विरोधातला माणूस का असे ना, एखादा विरोधात जर माणूस असेल आणि तो जर चांगला असेल ना तर त्याला चांगलं म्हणायचं शिका. कळतं ना? मी तुम्हाला बोलू लागलोय, देवाचं वाक्य नाही, आता आहे माझं वाक्य.
हा एखादा तुमचा विरोधक का असेल ना पण तो चांगला असेल ना तर चांगलं म्हणायचं शिका. खाजून नका घ्या जो जखम होईल. हा चांगलं म्हणत जा ना. करा ना काहीतरी मोठं मन. देव म्हणाला अर्जुना अरे तुला कर्णाचा पराक्रमच कळला नाही. अरे म्हणले दादा देवा 10 किलोमीटरला लोटले रे. ए म्हणले अर्जुन्या चुप ना. काय 10 करायला लागला. तुझ्या रथावर कोण बसलं हे तर बघ. कोण आहे मी तुला कळतंय का. गतिर्भ्रता प्रभु साक्षी श्रीनिवास शरणं सृहोत् प्रभव प्रलयस्थानं निधानं विजमव्ययं म्या बोलविला वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले. ए अर्जुन्या इकडे बाय. अरे सगळं हे माझ्या सत्तेनं चालतं. वृक्षा तुझिया सत्तेने दासी बोलले सत्तेने दासी बोलले तुझिया सत्तेने दासी बोलले तुझिया असं फेसोफेस बसावा असं दिलं पाहिजे आहे का नाही. मी अपेक्षाच केली होती म्हणलं तर प्रमाण म्हणावते पण ते म्हणलंच. तुझी सत्तेने बेदासी बोलणे. अरे हे सगळं माझ्या सत्तेने चालतं रे अर्जुना. आणि काय बोलायला लागलास. हे अर्जुना उतरू करा त्याच्या खाली. हा आणि फक्त मी हे करा थावर तुझ्या वरध्वज स्तंभावरी. अरे साक्षात भगवान शंकराचं रूप आणि जगाचा मालक रथावर बसला रे अर्जुना तुझ्या. आणि त्या जगाच्या मालकाला आणि हनुमंतराला उचलून 2 किलोमीटर लोटा लागला. कोण. आणि मग उतरू का खाली आम्ही. अर्जुन्या तो आता मेळ लागणार नाही. आम्ही दोघं उतरल्यावर काय अहंकार करायला लागलास. अंदाज करा इतका पराक्रमी करणं होता की जगाच्या मालकानं त्याला वाहवा म्हणावं. इतका पराक्रमी. पण ऐका रे दादा हो त्याला संगत चुकीच्या माणसाची लागली. कोणाची लागली. शकुनीची लागली. कोणाची लागली. दुशासनाची लागली. कोणाची लागली. दुर्योधनाची लागली. अरे जगाच्या मालकानं ज्याला वा म्हणावं शाबास म्हणावं चुकीच्या माणसाच्या संगतीत आला आणि पूर्ण बर्बाद झाला. काही राहिलं नाही रे कर्णाचं नाव नाही. कर्णाचं कुठंच काही राहिलं नाही. चुकीच्या माणसाच्या संगतीत जर जासाल ना तुमचं काही शिल्लक राहणार नाही रे गड्या हो. कर्णाचं तर सोडात पण ज्या लोकांच्या संगतीत राहिला शकुनी दुर्योधनाचा आहे का कुठं नाव आता. हा का आहे का तुमच्याकडे शकुनी वाईंबार. शकुनी वाईंबार आहे. दुशासन का धाबा. मामा का धाबा असेल. बाबा का धाबा असेल. दुशासन का धाबा नाही. चुकीच्या लोकांचे नाव सुद्धा दारूच्या दुकानाला नाही ठेवले लोक आहेत. नाही ना. इतके खराब लोक होते महाराज. संगतीचा परिणाम आहे हा. कशाचा परिणाम आहे. संगतीचा. तुम्ही कधी देवीच्या मंदिरात गेल्या का. वनिलं वगैरे त्या वनिलं देवीला गेल्यानं
तर गुळ फुटाण्याचा प्रसाद भेटतो. कशाचा? ध्यान देऊ नाही का? कशाचा? गुळ फुटाण्याचा. फुटाणे पाहिले तुम्ही? फुटाणे फुटाणे आहे ना, जर गुळाची संगत केली की त्याचा प्रसाद होतो मायबापू. ऐका बरं, फुटाणे आहे ना, गुळाची जर संगत केली ना तर त्याचा प्रसाद होतो. संध्याकाळी त्याच फुटाणे आहे ना दारूची संगत केली. काय म्हणलं तुम्ही? चकना? मी नाही म्हणलो बरे, तुम्ही म्हणले. फुटाणे बदलले का त्याचे? बोलत जा बोलत जा. सकाळी फुटाणे आहे ना गुळाची संगत केली तर त्याचा प्रसाद झाला, आणि संध्याकाळी त्याच फुटाणे आहे ना संगत बदलली, दारूची संगत केली, त्याचा चकना झाला. म्हणून ऐका फुटाणे हो, मी इतक्या लांब जर आलो असेल ना तर हेच सांगायला आलो की ही फुटाणे हो, तुम्ही परमपूज्य प्रातस्मरणीय गंगा भारती महाराजांचं समागम करा. गंगा भारती महाराज रूपी गुळ रूपी गंगा भारती महाराजाचा समागम करा. फुटाण्या हो, तुमचा प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. संगत संगती करले, संगत संगती करले, रे भल्या माणसावर. तुम्हाला असं वाटतं ना फुटाण्या हो की तुमचा प्रसाद झाला पाहिजे, मग गुळरूपी संतांची समागम करा ना. गुळरूपी संतांची समागम केली ना तुम्ही वाया जाणार नाही. संगत संतन की करले, बस तुम्ही त्या संतांचा संगत करा, तुमचं कल्याण होईल. म्हणले महाराज, आम्ही जर संतांची जर संगत केलीच तर खरंच आमचं कल्याण होईल का? हा सांगा ना, आमचा फायदा होईल का? आमच्या जीवनामध्ये आम्ही जर संत समागम जर केला तर खरंच सांगा आमचं खरंच चांगलं होईल का? होईल का सांगा ना. जर होत असेल तर आम्ही संतांचा समागम करायला तयार आहे. महाराज म्हणतात नक्की तुमचं कल्याण होईल, नक्की तुम्ही संत समागम करा, तुमच्या जीवनात फायदा झाल्याशिवाय होणार राहणार नाही. फायदाच होईल, तुम्ही समागम करा. म्हणले महाराज, फायदा जर संत समागमात होत असेल तर कोणाचा झाला का याच्या अगोदर तेही सांगा. आम्हाला सांगा ना कोणाचा फायदा झाला का? महाराज म्हणले हो, बऱ्याच जणांचा झाला. म्हणले कोणाचा झाला? ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि कीर्तन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी, सकला दे तेरी अच्छी बनेगी, संतन के सकला दे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. बस फक्त एक काम करा, काय? संतन के संगिला गिरे, हो तेरी अच्छी बनेगी. तुमचं भलं होईल कवा? तुम्ही संतांच्या संगतीत. म्हणले महाराज नक्की भलं होईल. म्हणले 100% भलं होईल, पण तुम्ही संतांचा संग करा. कोणाकोणाचं भलं झालं? ध्रुवाचं भलं झालं, प्रल्हादाचं भलं झालं. काय कोणाच्या संगतीत? संतांच्या. हे सगळं कळालं समोरच्या बसल्या लोकायला, आणि सगळे म्हणाले तो बरा आहे, आम्हाला कळालं हो, संगतीचा परिणाम कळाला. संगत एवढी खराब आहे. हे पा, संगत खराब आहे, संगत एवढी सोपी नाही. अरे संगत फार महत्वाची. संगतीनं ऐका, संगतीनं चांगली चांगली खराब झाली बरं. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला
अरे या संगतीनं साधू सुद्धा खराब होतो. चांगले चांगले साधू खराब झाले, संगतीचा परिणाम एवढा खराब आहे. संगत चुकीची करू नका. संगत चांगले साधू महाराज भीष्माचार्यासारखे, कृपाचार्यासारखे, द्रोणाचार्यासारख्या साधू महात्म्यांना त्या दुशासनाची दुर्योधनाची संगत लागली. परिणाम हे साधू होते सगळे, पण गाई चोरायला गेले. कोणा संग? तुमच्या गावातल्या सकाराम संग नाही, मग दुर्योधना संग साधू होते का नाही? कुसंगे नाडीला साधू जैसा, एवढी संगत खराब आहे. मग काय करा? संतांची संगत करा. म्हणले तुकाराम महाराजापुढे बसले लोक, म्हणाले महाराज कळालं आम्हाला, जर संगतीनं साधू जर खराब होत असेल तर बाकीच्याचं काय घेऊन बसले? आम्हाला कळालं महाराज, पण मग आम्हाला संतांचा समागम करायची इच्छा आहे. पण तो समागम कसा करावा आम्हाला कळना. कसा करावा आम्ही समागम? सांगा ना तुकोबर आहे. त्यावेळेस तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या संत समागम एखादी वाजवायच्या तर मोकळ्या मनानं वाजवा. हो का आपलं चौफुलीवर वाजवल्यावानी दे 10 रुपये. अरे है वाजवूच नका ना. कोण म्हणलं तुम्हाला टाळ्या वाजव म्हणून? वाजवायच्या जोऱ्यात वाजवा ना. गाणं आवडतं का नाही? वाजवा जोळ्यात. अजून काही काही चौफुलीवर उभे. चला ऐका, मन मोकळ्यापणानं वाजवायचं ना. असं आहे का? म्हणले महाराज आमच्या शिवण्यातल्या महिला मंडळ पुरुष मंडळ टाळ्या वाजवल्या आणि सकाळीच त्याला बिल आलं की रात्री टाळ्या वाजवल्या 1000 रुपये भरा. असं काय होणार आहे का? नाही होणार ना. मग वाजवून टाळ्या. इथं टाळ्या वाजवसाल तर अगदी भगवंत ऐकल टाळी तुमची. हां, तुमचं कल्याण होईल. कथेत कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, ध्यानात ठेवा. पण तुम्ही रिकाम्या ठिकाणी टाळ्या वाजवता आहे का नाही? चला ऐका, अभंगाच्या पहिल्याकडे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही कोणत्याही परिणका होईना संतांचा समागम करा. संत समागम एखादी ये परी, कोणत्या परीनं का होईना तुम्ही समागम करा. म्हणले कोणत्या परीनं करा? तुकाराम महाराज म्हणले कोणत्या परीनं करा. उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं? पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर नावाचं फार मोठं शहर आहे. त्या राजगुरुनगरला जुनं नाव आहे खेड. खेड खेड मला वाटतं जिल्हा झाला का खेड का तालुका आहे? तालुका आहे. तालुका आहे खेड. त्या खेड तालुक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर आडूस नावाचं गाव आहे. कडूस. कोणतं आहे? कडूस. त्या कडूस नावाच्या गावामध्ये गंगाराम मवाळ नावाचा माणूस आहे. ध्यान देऊन ऐका. हा, त्या गंगाराम नावाच्या मवाळ माणसाचं काय झालं? त्याच्याकडे म्हशीचा व्यवसाय म्हणजे दुधाचा व्यवसाय. भरपूर म्हशी त्याच्याकडं. काय झालं? चुकून एक म्हैस दावत उडून पळाली त्याची. सकाळी पत्नी पाहती, सगळ्यात मोठी म्हैस जी एका टायमाला 12 लिटर दूध देते तीच गेली.
ते नवऱ्याला जागा केलं, म्हणले मालक जागा व्हा, आपली म्हैस गेली कुठेतरी, दावत उठलेलं आहे. गंगाराम मवाळ म्हैस पाहण्यासाठी निघाला सकाळीच. या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, तो म्हैस काही सापडेना. पाहत 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 1 वाजला तरी म्हैस सापडेना. पाहत 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 एका डोंगरापाशी आला. डोंगरावर हिरवागार चारा होता. त्या डोंगरापाशी एक माणूस उभा होता. दोघांचे राम राम झाला. म्हणले राम 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 राम. कुठले कडूस तुम्ही? म्हणे आम्ही याच गावचे. म्हणले कस काय आले इकडं? गंगाराम मवाळ म्हणले भाऊ अशी भली मोठी म्हैस हो म्हणली, तिच्या गळ्यात घंटी आहे, मोहरकी आहे, पांढरं शिपूट आहे, चांगली मोठी म्हैस आहे म्हणली. एका टायमाला 12 लिटर दूध देते. ती दावं तोडून पळाली हो. तिला पाहा लागलो म्हणले. फार आवश्यक आहे दुधाचा व्यवसाय, सापडून नाही राहिली सकाळपासून, फार त्रस्त आहे म्हणले. तुम्ही पाहिली का अशी मी वर्णन केलेली अशी म्हैस? ते म्हणला नाही राजा मी नाही पाहिले, पण एक काम करा, इथपर्यंत आलेच ना म्हणले. हो म्हणले या डोंगरावर पहा ना, हिरवागार चारा आहे, चाऱ्यानं जनावर भांबावतं गेलं असं डोंगरावर, पहा म्हणले जावर. ते म्हणला अहो एवढे पाय दुखा लागले, इथपर्यंत चालायच ताकद नाही राहील, डोंगरावर कसं जाऊ? तो माणूस म्हणला जा डोंगरावर म्हैस सापडेलच. आणि यदा कदाचित म्हैस नाही सापडली, तिथे एक महाराज आहे. आम्ही असं ऐकलं ते महाराज फार मोठे महाराज आहे, सिद्ध अवस्थेला पोचलेले महाराज आहे. नाही म्हैस सापडली तर त्याला विचारा म्हैस कुठे, ते सांगतील, त्याला सगळं कळतं. म्हणले काय नाव आहे महाराजाचं? म्हणले तुकाराम महाराज. नाही म्हणले तेच हे भंडाऱ्या डोंगरे म्हणले. म्हणले असं. तर वाटलं चला म्हैस नाही सापडली तर महाराज तर म्हैस सांगतील. मग तो चालत चालत डोंगरावर गेला. तुकाराम महाराज भजन करत होते, श्री विठ्ठल भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना हा गेला, तुकोबरायचा हात धरला आणि जागे केलं. हो म्हणले महाराज उठा, हो महाराज उठा ना. तुकाराम महाराज उठले, डोळे उघडले. तुकाराम महाराज एवढा आनंद झाला की एवढ्या भयानकीर जंगलामध्ये मला कोणीतरी भेटायला आलं, कोणीतरी मला आता देव विचारायसाठी इथपर्यंत आलं. हे मला विचारल देव कुठे आहे काय विचारल मला. तुकाराम महाराजाचा स्वभाव तो आहे ना. तुकाराम महाराजाला कोणी आलं कसं वाटायचं मला देवच विचारतं काय काढून. हा तुकाराम महाराजाचा स्वभाव आहे, ज्याचा त्याचा स्वभाव ठरलेला आहे. भजन्या जर गावात आला तो मंदिर पाहतो, गावातल्या मंदिरातले टाळ पाहतो, विनय पाहतो, त्याचा काय आहे तो स्वभाव आहे. हे मंडपवाले साऊंड सिस्टीमवाले गाव पाहतात पहिल्यानं. गाव मोठे राजा नाही काही तर वर्षातले 10-15 तर लग्नाच्या तारखे भेटतील आपल्याला. मग सप्ताह थोडा कमी पैशात घेतलं तर काय हरकत आहे. हा त्यांचा काय स्वभाव आहे, बोलत चाल, हा स्वभाव आहे. जर का सुतार सकाळी डबं घेऊन संडासला जर न दिन चालला तर खाली पाहून चालत नाही, वर पाहतो असा. झाडा इकडे अरे याचं जानकोड होतं, याचं रुमणं होतं. हा त्याचा काय स्वभाव आहे, ज्याचा त्याचा स्वभाव ठरलेला आहे. तसा तुकोबरायचा स्वभाव आहे. कोणीतरी आलं नक्की देव विचारायला. तुकाराम महाराज म्हणले बोला बोला. आणि ते बोललं. ते म्हणले महाराज बोलू का? म्हणले बोला. म्हणले महाराज अशी मस्त. म्हणले बर हे अशी पाठी मागं शिंग आहे. म्हणले बर पुढं गळ्यात घंटी आहे, मोबरकी आहे, आम पांढरं शेपूट आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणले काही ना काय चाहते हो. अरे काय म्हणणं आहे तुझं, हे विचारायला काय लागला? म्हणले म्हैस. म्हणले तू म्हैस विचारायला लागला का? म्हणले हो. म्हणले तू म्हैस विचारायला इथपर्यंत आला? म्हणले हो. अरे म्हणले येड्या मी का म्हैस पाहायला बसलो का? मला असं वाटलं देव विचारशील. देव नाही घ्या म्हणले पाहिजे देव म्हैस सांगा. तुकाराम महाराज म्हणले मी का म्हैस पाहायला बसलो का? नाही म्हणले त्या खालच्या माणसाने सांगितलं तुम्ही लय मोठे महाराज आहे. हा म्हैस सांगा म्हणले, तुम्हाला सगळं कळतं. तुकाराम महाराज असं वाटलं आता जर आपण जास्त वेळ घेत बसला तर इथं किर करल आपल्याला, सांगून मोकळं व्हा. मग तुकाराम महाराज सहज बोलले. म्हणले जाय तुझ्या कोट्यातच म्हैस आहे. साधूच्या सहज बोलण्यात उपदेश आहे. सहज बोलणे हित उपदेश करोने सायास शिकविते. साधूच्या सहज बोलण्यात कल्याण हिते, आपल्या सहज बोलण्यात सत्यनाश आहे. साधून सहज बोला कल्याण. मी ज्या भागातून आलो तर समर्थ श्री गजानन महाराजांचं ठिकाण आम्ही संस्थान जवळून आलो. माझं गाव तिथं आहे. गजानन महाराज एका एरियावर गेले, विहीर कोरडी होती. त्या शेताचा मालक डोकं खाजत बसला होता की प्यायलं पाणी नाही, विहीर तेवढी खोल घातली, काय फायदा आहे आपला. तितक्यात गजानन बाबा तिथं आले. गजानन बाबा तिथं आले, झाडाखाली बसलो. म्हणले पाणी आण ना, पाणी देन मला. ते म्हणलं मला पाणी नाही महाराजांना, तुला कुठं देऊ बापा? हा नाही म्हणले अन्न विहीर आहे. म्हणले एका एवढी विहीर अन्न पाणी घेतलं. ते म्हणले ऐका हो महाराज नका डोकं खाऊ राजा, पहिलं झालं थोडं नि वयान झालं गोड गोष्ट. हा काय म्हणले विहीर कोल्डी ठणे म्हणले, पाण्याचा थेंब नाही, काय पाणी करायला लागले. गजानन महाराज म्हणे येड्यां करू नको, विहीर गज भरली तुझी जाय. नाही ना हो म्हणले महाराज, अहो मी मालक हे या वावराचा, विहीर माझी आहे, मला माहित का तुम्हाला? गजानन महाराज म्हणले मी सांगतो ना भरीले जाय उठ.
ओठ आणि ते उठलं आणि येरी जवळ गेलं. पाहतो तो विहीर तुडुंब भरलेली होती. साधूच्या सहज बोलण्यात कल्याण. आपल्या सहज बोलण्यात लगेच सत्यनाथ चुराच. आपल्या बोलण्यात कल्याण नाही, सत्यनाशी ध्यानात ठेवा. तुकाराम महाराज म्हणले जाय तुझ्याच गोठ्यात म्हैशी. खरंच घरी आलं तर म्हैस गोठ्यात म्हैस पाहिली. बायको सांगलं म्हणले अरे बापरे म्हणले बाय खरं सांगतो तुला. अहो म्हणले मी त्या भंडारा डोंगरावर गेलो. त्या भंडारा डोंगरावर फार मोठा महाराज होता. त्या महाराजानं तिथून सांगितली म्हैस गोठ्यात आहे. मावल्या भाविक असतात दादा, श्रद्धावान असतात. बायको म्हणली मालक त्या महाराजानं तिथून सांगितलं. म्हणले हो तिथून दिसली म्हैस महाराजाला. हो ना म्हणले तिथून म्हैस सांगितली गोठ्यात बांधली तिथून. बायको म्हणले तुम्ही पाया घ्या पडले असेल ना महाराजाच्या. मग दात वाजले मी नाही पडलं पाया. बायको म्हणे तू नवरा आहे म्हणून सांग का थापडत खाली पाड वाटतं म्हणले तुला. करू काय तू नवरा आहे म्हणले मूर्खा. मनातल्या मनात म्हणे नालाय का लाज वाटायला पाहिजेत. साधूच्या दरबारात जातून पाया पडत नाही महाराजाच्या. हा साधूच्या पाया पडता येत नाही. तू माणूस आहे का हैवान आहेस रे. पण मनातल्या नवरा आहे ना तू. म्हणजे तू जर नवरा नसताना तर लात घातली असती कमरत. हा भाविक होती मावी. म्हणले मालक एवढ्या मोठ्या सिद्ध महात्म्याजवळ गेले पाया नाही पडले. हा धिक्कार असो तुमचा. काय खरे हो मालक तुमचं. हा कशाला दात काढा लागले असं म्हणल्यानंतर तो म्हणला काय करू. जा म्हणले पहिल्यांदा त्या महाराजाचे पाय धरा तोपर्यंत तोंड दाखवू नका. त्यानं बायको सांगितलं म्हणले पुन्हा तोंड दाखवत नाही तुला जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत. बऱ्याच बायका आहे ना नवरे बोटणीवर आणले. बऱ्याच बायका आहे ना नवरे परमार्थिक केले. आणि बऱ्याच बायका आहे ना बस हे तुम्ही समजून घ्या. हा बऱ्याच बायका आहे ना. हा कित्येक महिला अशा आहेत ते नवरे साधू केले महाराज. गोस्वामी तुळशीदासजीच्या बायकोनं नवऱ्याला सांगितलं महाराज इतक्या पाण्यात चिखलात अंधारात मला भेटायला आले. हा तुम्हाला मुर्दा कळाला नाही, सर्प कळाला नाही. सर्प धरून वर आले, मुर्द्यावर बसून नदीतून इकडे आले. तुम्हाला कळालं नाही. फार मोठी गोष्ट आहे म्हणून शॉर्टकट सांगितली. हा इतकी आपुलकी एवढं ममत्व माझ्या या शरीराबद्दल. काय या शरीरामध्ये त्या बाईनं उपदेश केला. अस्थिचर मामा देह मामा तामे इतनी प्रिय. हला मासाच्या शरीरात एवढं प्रेम जर राघवेंद्र सरकारवर केलं असतं, प्रभू रामचंद्रावर केलं असतं तर रामप्रभू प्रसन्न झाले असते. परिणाम बायकोच्या पाया पडले तुळशीदासजी केले निघून. तर राम दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वापस नाही आले. आज गंगाराम मावाळ बायकोच्या पाया पडला ना तुकोबरायपाशी आला आणि तुकोबराम महाराजाला साष्टांग प्रणिपात केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. तुकाराम महाराजाला म्हणाला महाराज तुम्हाला जर कोठ्यातली म्हैस दिसती तर तुम्हाला या चराचर सृष्टीतला देव दिसत असेल ना. हो मला देव दाखवा. मलाही देव पाहायची इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणले हे पाय 13 टाळ वाटले गड्या फक्त 14वा टाळ राहिला. हा 14वा टाळ तू टाळकरी यात पुसून माझा. आणि गंगाराम मवाळ तुकोबरायचा 14वा टाळकरी ठरला. जर गेलेच कडूसला कधी आता तर भव्य आणि दिव्य मंदिर आहे. कुणाचं पांडुरंगाचं नाही, कुणाचं तुकाराम महाराजाचं नाही, गंगाराम मवाळचं. 2 टाईम आरती होते मायबाप जगात. जगद्गुरु तुकोबरायची पांडुरंगाची नाही, गंगाराम मवाळची. मुद्दा संपला माझा ऐका. आज गंगाराम मवाळ देव झाले, देव संत झाले. 2 टाईम आरती होती गंगाराम मवाळची. कशामुळं घडलं हे सगळं. त्या गंगाराम मवाळनं तुकोबरायचा समागम केला. पण समागम घडला गंगाराम मवाळ पण कोणाच्या परीनं घडला सांगा. आता सांगितलं इकडं पाठीमाग तुम्ही अजून झोपत येत काय काय. कोणाच्या परी तर संत समागम एखादी परी. पण कोणाच्या परी म्हशीची या परी. म्हशीच्या परीनं समागम घडला. बोला वाया गेला नाही गेला. कोणत्या परीनं समागम घडत्या वाया जात नाही. चला भागवतामध्ये त्या मगरीचं आणि हत्तीचं युद्ध सुरू झालं. नकराचं आणि कोणाचं गजेंद्राचं. त्या गजेंद्राचा पायच धरला त्या मगरीनं. 1000 वर्ष युद्ध चाललं दोघायचं. सोडत ना ते कोण मगर. त्याला अहंकार होता आपल्या बळाचा ताकदीचा. पण मिळत लागला नाही महाराज त्याचा. शेवटी त्या हत्तीनं पाहिलं म्हणले आता काही खरं नाही मरतो म्हणले मी आता.
आणि मग धावा केला आणि जगाचा मालक आला आणि मगरीचं मुंडकं उडवलं. मुंडकं उडवल्याबरोबर प्रमाण मुद्दाम येऊ दिलं नाही, पटकन म्हणून टाकलं. मुंडकंच उडवलं. मुंडकं उडवल्याबरोबर परिणाम एक झाला, जगाचा मालक उभा राहिला. ऐरावत त्या गजेंद्राला म्हणला, गजेंद्रा तू माझा भक्त आहेस, जाय तुझं कल्याण, तुला वैकुंठ स्थान. ते वैकुंठात गेलं. खाली कोण राहिलं रे? मगर. मगरीनं देवाकडे पाहिलं, मरता मरता मगर म्हणाली, देवा त्याला वैकुंठन म्हणले, मगरी तुझं कर्म काही चांगलं नाही. अगं 1000 वर्ष माझ्या भक्ताला त्रास दिला तू, आणि माणसाला जसं कर्म असेल तसं फळ भेटतं. एक वाक्य घरी घेऊन जा. एक वेळेस देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल सरपंच, देवाची भीती नाही बाळगली तरी चालत, साधूची भीती नाही बाळगली तरी चालत. साधूचं हृदय माईचं असतं. मायबापाची भीती नाही बाळगली तरी चालल हो दादा. कायद्याची भीती नाही बाळगली तरी चालल, पैसे चालतात तिथं, नाही पाळली तरी चालत. पण ऐका, कर्माची भीती सदैव बाळगा. कर्म फळ देतोच. कर्मानं प्रभू रामचंद्राला सोडलं नाही, कर्मानं रावणाला सोडलं नाही. रावणाचं गाव अख्खं सोन्याचं होतं. काय होतं? सोन्याचं अख्खं गाव होतं महाराज. पण कर्माचा फेरा आला, एकाची जळाली सोन्याचं गाव आणि एकाची बुडाली. रावणाची जळाली आणि कृष्णाची बुडाली. कृष्ण देव होता पण कर्माचा फळ भोगावं लागलं का नाही? अख्खी द्वारका बुडली. कोणाची? सोन्याचं गाव होतं कृष्णाचं, देव होता पण गाव बुलड ना. आणि रावणाची लंका सोन्याची होती पण जळली ना. कशाचा परिणाम या? कर्माचा. मी लहानपणी टीव्हीवर एक गाणं ऐकायचो, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्माचं फळ भोगावं लागते. मगरी 1000 वर्ष माझ्या भक्ताला त्रास दिला तू, जाय तुला ठिकाण सांगतो, तुला नरकात जावं लागेल. नरकात. ती मगर हुशार होती. मगर म्हणले, देवा नरकात तर नरकात, पण माझी एक इच्छा आहे शेवटची. तिने जरा जास्त टीव्ही पाहिलेली होती, पिक्चर पाहिलेली होती. कोण? मगरीनं. ती मगर म्हणाली, देवा मी असं ऐकलं की मरने वाले की आखरी इच्छा पुरी की जाती है. ती म्हणली, कुठं पाहिलं? म्हणले पिक्चरात. बर म्हणले, मी मरणार आहे, मरायला लागले पण शेवटची इच्छा पूर्ण करा. देव म्हणले, काय हरकत नाही, काय इच्छा आहे? म्हणले, मला सगळे पेपरवाले बोलवायचे. म्हणले, बातमी द्यायची. म्हणले, काय बातमी द्यायची? म्हणजे पेपरवाले तर बोलवा. म्हणले, सगळे चॅनलवाले बनवा, IBN लोकमतवाला बोलवा, आजतकवाला बोलवा, G24 वाला बोलवा, अजून कोणते न्यूज चॅनल, G24 तासवाला बोलवा, APB वाजा बोलवा, जे बोलवायचे मी काही म्हणत नाही, हे सगळे बोलवा. आता बस झाले चॅनल. आता पेपरावाले बोलवा, लोकमतवाला बोलवा, पुण्यनगरीवाला बोलवा, देशोन्नतीवाला बोलवा, सामन्यावाला बोलवा, सकाळ दुपार संध्याकाळ फासल्या पार सगळे बोलवा ना. देवानं सांगितलं एवढे बोलवायचे न्यूज चॅनलवाले, पेपरवाले. बातमी काय? मगरीची बातमी आहे का? कान माझ्याकडे ठेवा. मी हा भंगाच्या बाजूला हा भंगाचं चिंतन सांगा लागलो. काय बातमी आहे? मगर म्हणली, बातमी एवढीच आहे, त्या सगळ्या चॅनलला बातमी द्यायची मला आता. आणि काय? की 1000 वर्ष देवाच्या भक्ताचे पाय धरल्यानंतर सुद्धा माणसाला नरकातच जावं लागतं, कळावे मगर. बातमी लक्षात आली? म्हणले, मी 1000 वर्ष पाय धरले ना त्या मगरीचे, आणि मग 1000 वर्ष जर पाय धरून जर नरकातच जावं लागत असेल तर बातमी द्यायला काय हरकत आहे? मला बातमी द्यायची म्हणे, कळावे मगर. देव म्हणले, अड्यान करू नको, झाकली मूठ 4.25 लाखाची. निवडणुकीचा काळ जवळ आहे, अशा बातम्या देऊ नको. आणि आजकाल बातम्याला लवकर व्हायरल होतात, कारण लोकांना काही कामं नाही. कशाच्या बातम्या करतात आणि काही खपवतात, काही खपवतात. बातमी पाहताना पाहिलं पाहिजे आपण काय पाहायला लागलो तर काय काही बी. बस एखादा महाराज फक्त पाणीपुरी खाताना दिसवा कोणाला, काढाच फोटो, अनिल महाराजचे की पाणीपुरीच्या दुकानात. अरे तुला करायचं काय? ते पैसे ते द्यायला लागलं ना. पाणीपुरीची काय बातमी असते का? मी यासाठी म्हणू लागलो, मला आवडते. एखाद दिवशी दिसतील तुम्हाला. अशा काही बातम्या देत जाऊ नका. कामच नाही का? मोबाईल काढला की फोटो आणि बातमी, कोणाची बातमी, कोणाचंही उचलता की नेलच शेल्यावर. काही बातम्यावर जाऊ नका, काही टाकत जाऊ नका.
आपण ज्याची बातमी टाकतो, एखाद्याची बातमी जर चुकीच्या पद्धतीने टाकली त्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होतं, ध्यानात ठेवा. लाईक सुद्धा करू नका खाली कोणाला, चुकीचे असेल तर. आपल्याला जे मान्य नाही लाईकही करायचं नाही, बोलायचं नाही तिच्यावर, काही गरज नाही ते टाकायची. हां, उगा आपलं काम नाही. निषेध 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 निषेध, वरच्या निषेध केला, खालचा निषेध निषेध निषेध, जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध. अरे वाचना अगोदर काय तर. हां, जाहीर निषेध जाहीर निषेध. आमच्या गावातला एक माणूस मेला, त्यानं वरची बातमी वाचली, साधूची निंदा केली, निषेध निषेध निषेध. खाली ती बातमी आली खालून, यांना भावपूर्ण श्रद्धांची, काहीच नाही. हां, अमुक अमुक वारले, त्यांचा जाहीर निषेध. अरे काय येडे का काय, मेलेल्याचा बी निषेध. पाहिलं पाहिजे आपण काय करायला लागलो. मोबाईल आहे ना, याचा वापर चांगला करा. हां, हल्ली भयान अवस्थेकडे चालला हा देश आपला. काम नाही काही, शेतात काम करे ना, मोकारपणा हिंडायचा आणि फक्त मोबाईल पाहायचा. काही बातम्या तयार करायला लागले. हां, काही ज्याला काही कळत नाही ते सांगतं. एखादी चाल जर म्हणली, महाराजानं चाल म्हणता म्हणता हिडकले आणिच केलं. तुला करायचं काय, काही करायचं नाही. आपली आपण करा, सोडून रिकामी कामं करत जाऊ नका आता. हां हां, नरेंद्र मोदीचं असं करायला नको पाहिजे, मोदी साहेबाचं चुकलं. अरे तू म्हशी मांग, मोदी कुठं. लायकी पाहून आपण कमेंट करायला पाहिजे का नाही. कहा राजा भोजन कहा गंगोतीली. ज्याला हरिपाठ पाठ नाही, ज्याला कीर्तन पाठ नाही, तो आम्हाला सांगतो महाराजांना असं करू नये बुवा. चुप रे भंगिर्या, ही लोक घेऊन फिरतो, तू आम्हाला सांगतो का आम्ही काय करावं काय नाही करू. कोण काय बोलावं हे कळलं पाहिजे. येणाऱ्या काळात जरा समजून घ्या. ऐका, बातमी तयार केली मगरीनं, देव म्हणले असं करू नको, तुला काय पाहिजे ते सांग. ते म्हणले काहीच नको, जिथं हत्ती गेला तिथं मला वैकुंठात जायचं. देव म्हणले पाठवतो. नाही म्हणले तसं नाही पाहिजे, आता हत्तीच्या वर एक हातासन पाहिजे. देव म्हणले दिलं, संपला मुद्दा. या मूळ ठिकाणावर मगरीनं हत्तीचं समागम केला भक्ताचा. कोणत्या परीनं केला, भक्तीची या परी, प्रेमाची परी. वैरानं केला होता काय समागम. एखादी परी वैराच्या परीनं समागम केला तरी वाया गेला का बोला. हा, तरी वाया गेला नाही. चला भागवत झालं, चला रामायणात आता पुन्हा. मी प्रत्येक ग्रंथातला एक पुरावा देतो. कोणत्या परीनं समागम करा, वाया जाणार नाही. त्या वाल्यानं नारदाचा समागम घालता. कोणाला, वाल्याला. रामायणामध्ये वाल्यानं पक्कच कॉलर धरली. कोणाची, नारदाची. हातात चाकू आहे, चल निकाल पैसा, चल निकाल माल, निकाल माल निकाल. वाल्या नाम है मेरा, माल निकाल. पीछे देख पीछे देख. ते म्हणले काय पाहू. म्हणले मडकं पाय ते किती, ते 7 मडके भरलेत. म्हणले राजन एक मारला की एवढसा खडा टाकतो, 7 भरलेत. 8वा राजन मांडला, तुझा दगड टाकणारे, पटकन निकाल पैसा, जो माल है निकाल निकाल. खूप सण देईल. कोण म्हणलं, वाल्या. नारदजी म्हणले अरे खरं सांगतो रे, काय नाही मज्जोड. मज्जोड फक्त देवाचं नाव आहे. हे टाळ आहे, चिपळ्या आहे भल्या माणसा. ऐक ना, अरे मी भजन म्हणणारा आहे. नाही नाही, माल निकाल निकाल, माल निकाल, तो मार डालूंगा, निकाल. ते नारद म्हणले यार मी भजने आहे रे, ऐक रे मजूर, खरंच काय नाही रे. कीर्तनकार स्कॉर्पिओत गेला, मी भजने आहे म्हणले. कीर्तनकार तर स्कॉर्पिओत गेला, तू मला धरा लागला भल्या माणसा. मुद्द्यावर या. मला सांगा, नारदाचा आपलं वाले आलं, नारदाचा समागम घडला दादा. प्रेमानं घडला का खून करायला गेला होता. अहो मारण्यासाठी गेला होता, तरी वाया गेला का, गेला नाही, अजिबात गेला नाही महाराज. केले रामायण कोळियाची कीर्ती वाढीली गा, केले रामायण रामाजी, केले रामायण रामाजी. कोळियाची कीर्ती वाढली गा, केले रामायण रामाजी, केले रामायण रामाजी रामाजी. एक गायक
कमी पडला की हाल होतात माणसाचे. म्हणून गायक फार महत्वाचा. एकटा माणूस काही करू शकत नाही. ऐका, चला ऐका, जाऊ दे, आज काय चिंता नाही. केले रामायण रामाधी कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी. हो, महान व कीर्ती होती कोणाची? कोळ्याची. कोणत्या परीने समागम घडला? मारायसाठी गेला होता महाराज, पण समागम वाया गेला नाही. संत समागम एखादी परी. म्हणले महाराज जर या जन्मात नाही झालं तर म्हणले व्हावे त्यांचे द्वारे श्वानायाती. तुम्ही कुत्र जरी झाले ना त्यांच्या दारात तरी तोट्यात जाणार नाही. अरे श्रीमंताच्या दारचं कुत्र झाल्यापेक्षा साधूच्या दारचं कुत्र वाया जाणार नाही. मी उदाहरण देतो तुम्हाला, पण त्याच्या अगोदर एकदा सगळेजण गोड अंतकरणानं भजन करा. विठोबा संतांच्या दारचं कुत्र झालं तरी तुम्ही वाया जाणार नाही. कुत्र व्हा जर या जन्मात नाही समागम करता आला. पहिल्या कडव्यातला पूर्वार्ध झाला, उत्तरार्ध ऐका. व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. तुम्ही जर महात्म्याच्या दारी जर कुत्र झालं तरी सुद्धा वाया जाणार नाही. चला महाभारतातलं उदाहरण देतो. पांडवांना कळालं भगवंत निजधामाला गेले, आणि निजधामाला गेले कळाल्यानंतर पांडव म्हणाले आता आपल्यालाही राहायचं नाही. आणि पांडव आता निजधामाच्या दिशेनं निघाले, हिमालयाच्या दिशेने निघाली. हिमालयाला जाता जाता काय झालं? पहिल्या कोण पडलं? द्रौपदी माता पडल्या आणि जीव गेला. नंतर नकुल पडला, जीव गेला. सहदेव पडला. त्या स्वर्गाच्या दिशेनं जाता जाता एक एक पडला, आणि एक एक जीव पडला की तो मारायचा. का पडले? त्याचं कारण असं आहे, भागवतामध्ये वर्णन करण्यात आलं. ज्याचा दोष राहिला, एक एक दोष प्रत्येकात होता, त्यामुळं दोष राहिला म्हणून पडली मेली. सदेह गेली. द्रौपदी दोष होता. काय दोष होता? द्रौपदी बायको सगळ्याची होती, पण जीव जास्त अर्जुनात होता, म्हणून पहिल्यांदा द्रौपदी पडली. सगळे प्रत्येकात एक एक दोष राहिला होता, म्हणून सगळे पडत गेले. शेवटी भीमच राहिला धर्मराजा संग. आणि भीमही एका तळ्यात पडला. रस्त्यानं जाता जाता तळ्यात पडला, आणि तळ्यात पडल्यानंतर त्याच तळ्यात कुत्र पडलं होते काळ. धर्मराजानं भीमही पाहिला आणि कुत्रही पाहिलं. धर्मराजानं भावाला उचललं नाही, कुत्र्याला उचललं. कुत्र्याला उचललं आणि भीम बुडून मेला. मग भीम का मेला? पहिलं सांगितलं कारण, आता एक शेवटचं कारण सांगतोय. मधले कारण भागवतात ऐका. का? भीमाला एक दोष राहिला होता भीमाचा. भीमाला अहंकार होता आपल्या ताकदीचा, की मी कशातून काही करू शकतो आणि वाचू शकतो. म्हणून धर्मराजाने त्याला वाचवलं, कुत्र वाचवलं. आणि मग तिथून पुढे ते स्वर्गाच्या दिशेने निघाले धर्मराज. पहाड आहेत, दर्या खोऱ्या, बर्फ, ऊन, पाऊस, काटे, या सगळ्या रस्त्यानं जात असताना धर्मराजा संग ते कुत्र संगच. या खरतर प्रवासात कुत्र्यानं धर्मराजाची संग सोडली नाही. पुढे गेल्यानंतर धर्मराजासाठी स्वर्गातून विमान आलं. विमानातून सेवक उतरले. त्यांनी हात जोडला. धर्मराज, तुमच्यासाठी जगाच्या मालकानं विमान पाठवलं, बसा. बसा म्हणल्यानंतर धर्मराज म्हणला मी बसतो, पण पहिलं कुत्र बसू द्या. म्हणले महाराज माफ करा, कुत्र्याचा विजा नाही काढला. विजा तुमचा आहे, तुमच्यासाठी विमान आहे, कुत्र्यासाठी नाही ना महाराज. कुत्र्याला नाही नेता येणार. धर्मराजानं सांगितलं कुत्र साऱ्या रस्त्यानं माझ्यासोबत आहे. जर कुत्र घेसाल तर मी येतो, नाही तर मी येणार नाही. त्यांनी फोन काढला आणि देवाला लावला. म्हणले देवा, ते कुत्र्याचं प्रकरण आलं. म्हणले धर्मराजा म्हणतात कुत्र जर घेसाल तरच मी येतो, नाही तर येत नाही. देवानं सांगितलं अरे धर्मराजा महत्वाचा आहे, ते कुत्र जर म्हणाल तर कुत्र घ्या, पण यातेल घेऊन या. ऐका ना, कान माझ्याकडे करा. अरे त्या काळ्या कुत्र्याला त्या विमानात बसवलं आणि त्या कुत्र्याला स्वर्गात घेऊन गेले. कोण? धर्मराजा. धर्मराजा कुत्र्याला घेऊन गेले. कुत्र्याचं कल्याण झालं. का झालं? कुत्र्यानं समागम केला. कोणाचा? धर्मराजाचा. संत रूपी धर्मराजाची संगत केली. कुत्र्याला सदैव वैकुंठात जायला भेटलं. हे संगतीचा परिणाम आहे. कशाचा? मग कुत्रच व्हायचं तर काय कोणाचं व्हा? साधूच्या दारचं कुत्र व्हा. शेवटचं उदाहरण सांगतो थांबतो. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. वाऱ्यासारखी बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरली. सगळा महाराष्ट्र रडा लागला. सगळ्यांना कळालं की राजे आता राहिले नाहीत. सगळे रडतात आणि रडत असताना मनातल्या मनात विचार करतात कसा होता महाराष्ट्र,
काय होता महाराष्ट्र? निजामशाही आदिलशाहीच्या कुतुबशाहीच्या घोड्याच्या टापाखाली नेस्त नामूद झालेला महाराष्ट्र नव्हता. स्वधर्माचा अभिमान स्वाभिमान मुघलाच्या दरबारात गहाण पडला होता. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि परिणाम महाराष्ट्र उंच मानेनं पाहायला लागला. दररोज मुघलाचा सेनापती यायचा, एक स्त्री उचलून घेऊन जायचा. अत्याचार बलात्कार सारख्या असह्य घटना या महाराष्ट्रानं पाहिल्यात. पण राजे जन्माला आलेत आणि सर्व स्त्रिया हा महाराष्ट्र सुखी झाला. काय होईल या महाराष्ट्राचं? कसं होईल या महाराष्ट्राचं? आता महाराज गेल्यावर कोण करेल या महाराष्ट्राचं रक्षण? कोण या स्त्रियांचं रक्षण करेल? सगळ्या महिला आबाल वृद्ध सगळे रडतायत. आणि रडत असताना छत्रपती शिवाजी महाराजाला बसवलेलं आहे. मृत अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजाचं प्रेत समोर आहे. वाघ्या नावाचं कुत्र बाहेर उभं आहे. वाघ्या नावाचं कुत्र विचार करतोय, आज असं काय घडलं की सगळा महाराष्ट्र माझा राजा जळतोय ना, माझा मालक जळतोय ना, माझा बाप जळतोय ना, मग मी शाबूत कुणासाठी राहायचं? का राहायचं? पुन्हा पुढे शेपूट हलवायची. कुत्र्यानं विचार केला. कुत्र गेलं आणि सरणात उडी मारली आणि स्वतःचा देह सरणाला समर्पित केला. ऐका रे दादा हो, इथं माणसासाठी माणसं मरतील यात नवल नाही. इथं माणसासाठी जनावर स्वतःचा देह समर्पित करतात. इतकं उत्तुंग कर्तृत्व माणसाचं असावं लागतं आणि ते कर्तृत्व माझ्या छत्रपती शिवाजी राजाचे. पुत्र जळून राग झालं. जर गेलात कधी रायगडावर तर 2 समाधी आहे. एक माझ्या छत्रपती शिवाजी राजाची समाधी आहे आणि त्याच्या शेजारी वाघ्याची समाधी आहे. ऐका, मला पुढे बोलायचं मला आता. दररोज माझ्या राजाचं दह्या दुधानं स्नान घातले जातं. दररोज ज्या दह्यानं ज्या दुधानं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्नान घातलं जातं ना, त्याच दह्यानं आणि त्याच दुधानं दररोज दादा वाघ्याला स्नान घातले जातं. जे फुलं छत्रपती शिवाजी महाराज उधळल्या जातात तेच फुलं त्या वाघावर उधळल्या जातात. ऐका ना, जो नैवेद्य माझ्या राजाला माझ्या बापाला दाखवला जातो तोच नैवेद्य त्या वाघ्याला दाखवला जातो. मला विषय थांबवायचा वेळ संपली. मला बोलायचंय तुम्हाला. मला सांगा, अरे माझ्या राजानं आयुष्यभर धर्माचं काम केलं, आयुष्यभर लढाई केली माझ्यासाठी तुमच्यासाठी, म्हणून त्यांचा सत्कार आहे, म्हणून त्यांना दह्या दुधाचं स्नान आहे, म्हणून त्यांना फुलं आहे, म्हणून त्यांना नैवेद्य आहे. वाघ्यानं काय केलं रे राजा? वाघ्यानं मला सांगा लढाई केली एखादी? वाघ्यानं लढाईमध्ये शस्त्र पुरवले? नाही. वाघ्यानं भाकरी पुरवल्या? नाही. वाघ्यानं केलं काय? वाघ्यानं आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची संगत केली, समागम केला. परिणाम आज वाघ्याची समाधी झाली. शिवाजी महाराजांसारख्याची संगत केली, त्याची समाधी होती राजा हो. मग तुम्ही या साधूची संगत करसाल, या महात्म्याची संगत करसाल, गंगा भारती महाराजांचा समागम करसाल. आदरणीय राधेश्याम महाराज असतील, आदरणीय बाळासाहेबजी महाराज असतील, नागेश महाराज असतील, अशा या वारकऱ्यांचा जर समागम केला तुम्ही तर मला सांगा तुमचं कल्याण नाही होणार का राजा हो? होईल ना, 100% होईल. संत समागम एखादी परी व्हावे त्यांची द्वारी श्वान याती. पहिल्या कडव्याचा अर्थ झाला. माझी वेळ संपली, याच ठिकाणी थांबतो. म्हणले बाकीचे पुढचे कडवे मी धावते वेगात अगोदरच सगळं मांडलं होतं. एकाच कडव्याचा अर्थ झाला. राईट 11 वाजायला 5 मिनटं कमी आहे. पावणे 9 विना घेतलात नागेश दादानं. 11:15 वाजले. थांबतो. जाता जाता महत्त्वाच्या 2-4 सूचना. देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा, जातीवर कमी प्रेम करा, धर्मावर प्रेम करा. आज जातीत भांडणं लागायला लागलेत. जाती बाजूला करा. आपण वैष्णव आहोत, आपण वारकरी आहोत, आपण ज्ञानोबरायचे लेकर आहोत, आपण तुकोबरायचे लेकर आहोत, आपण परमपूज्य गंगा भारती महाराजांचे लेकर आहोत, आपण एक आहोत. ह्या भूमिका मांडा. येणाऱ्या काळात आपण जर असे विखुरल्या गेलो तर आपल्याला संपायला वेळ लागणार नाही. आता आपण गटातटात विखरायला लागलो. मोजके राजकीय लोक त्यांचा स्वार्थ पाहण्यासाठी कोणाला मराठी करायला लागले, कोणाला तेली करायला लागले, कोणाला माळी करायला लागले, कोणाला वंजारी करायला लागले. माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, तुम्ही माली कोळी तेली वंजारी नाही रे दादा हो. तुम्ही भगवान पांडुरंगाचे लेकर आहात. अरे तुम्ही साक्षात प्रभू रामचंद्राचे लेकर आहात, तुम्ही ज्ञानोबरायचे लेकर आहात, तुम्ही तुकोबरायचे लेकर आहात, तुम्ही भगवान बाबाचे लेकर आहात रे गड्या हो. अशी येड्याने करू नका. लोकांच्या भूलतापाला बळी पडू नका. सध्या दररोज मोबाईल उघडल्यानं की मोबाईल फेकाव का रडाव कळत नाही. फक्त तेवढंच आहे. यानं ते केलं, त्यानं ते केलं आणि मग अण्णावं पाहत गेलो की मनात असे उद्रेक निर्माण होतो की खरंच मी जन्माला आलो कहून. काय करायला लागलो आपण? अरे ज्ञानोबरायनं, तुकोबरायनं, भगवान बाबानं यासाठी वारकरी संप्रदायात उभा केला का रे भल्या माणसा हो, की आपलं ताटातूट व्हावं म्हणून. जे संत जाती तोडून बाहेर आले, आपण पुन्हा त्या संतांना जातीत दाबा लागलो. वाईट अवस्था आहे. अरे सोडून द्या हे राजकारणी लोक. हे कधीच कोणाच्या ध्यानात ठेवा.
अरे संसद भवनात एकमेका सगळं भांडतात आणि संध्याकाळी एका झाडीवर पार्ट्या करतात। मी मायच्यान सांगायला लागलो, हे चुकीचं बोलायला लागलो नाही, हे फक्त भांडतात। यांना TRPची गरज आहे। काही काही नालायक लोक मोबाईलवर चुकीचे विधान देतात, त्यांना TRP लागते म्हणून। त्यांना माहिती आहे चुकीचं बोललं की आपण प्रसिद्ध होतो, पण त्या नालायकाला हे माहित नाही की गावागावात गुन्ह्या गोविंदानं राहणारे लोक त्यांची फाटाफूट व्हायला लागली। आपण हे कधी शिकणार आहे? माझी नम्रपणे तुम्हाला प्रार्थना आहे, बंद करा हे सगळं। लोक स्वतःचं नाव करण्यासाठी TRP करण्यासाठी काही बोलतात आणि काही बोलल्यानंतर आपण त्याच्या बळी पडतो। सोडून द्या, जे जे बोलतील ना त्यांनाच बाजू टाका। पहिल्या एखादा चुकीचं विधान केलं ना, हे म्हणायचं आमचा नाहीचा, सोडून द्या त्याला, कोणी असो म्हणतो। येणाऱ्या काळात हे जर तुम्ही शिकले तर आपण टिकू, अन्यथा आपल्याला संपायला वेळ नाही, संपायला वेळ नाही। फार भयान परिस्थिती चालू आहे सध्या। बांगलादेशातले सगळे हिंदू संपलेत, पाकिस्तानातले हिंदू संपलेत, भारतात केरळमध्ये हिंदू संपलेत, जम्मू काश्मीरमध्ये संपलं, जम्मू हातातून गेलंय, केरळ हातातून गेलं, हैदराबाद हातातून गेलं। फार थोडे दिवस हे भल्या माणसं आपल्या जर असे जर विखोरले ना तुम्ही, तर तुम्हाला मला संपायला वेळ लागणार नाही। आज जे बोललो ना मी, येणारा काळ ह्या ठरवल, ध्यानात ठेवा। पाया पडतो, अजूनही जागे व्हा, चुकीच्या ठिकाणी जाऊ नका, कोणाला जातीहून बोलू नका। तुम्ही जातीचे नाही, तुम्ही धर्माचे आहात, तुम्ही हिंदू आहात, हे कायम ध्यानात ठेवा, एवढी आग्रहाची विनंती करतो। मुलांवर चांगले संस्कार टाका, त्यांना चांगलं शिकवा, चांगलं मोठं करा, साधू संतांचा आदर करा, धर्माचा आदर करा, ही आग्रहाची विनंती करतो। पुनश्च ज्या भूमीवर मी आलेलो आहे ते परमपूज्य गंगा भारती महाराजांची भूमी आहे। ज्यांच्यामुळे आलो ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आदरणीय राधेश्यामजी महाराज आहेत। महाराज तुमच्या सोबत आहेत, माझे जे गुरुबंधू आहेत। मी सगळ्यांना विनंती करतो, माझ्या या दादाला जीव लावा, माझ्या दादाला सांभाळा। तुम्ही अनेक वर्षापासून पाहतो मी राधेश्याम दादावर प्रेम करता, त्याचा हा परिणाम आहे। मी बऱ्याच वेळेस आलो, आल्यानंतर पहिला कार्यक्रम तिकडं होता, तुमचं सर्वांचं सहकार्य, सर्वांचं प्रेम, सर्वांनी दिलेलं सहकार्य, त्याचा परिणाम हा संस्थान आता इथपर्यंत आलं। या पूर्ण गट्टू झाले त्या येणाऱ्या काळात। आदरणीय माझ्या दादानं सांगितलं, म्हणले महाराज आता इथं भव्य आणि दिव्य एक मंगल कार्यालय उभं करतो, जेणेकरून ह्या मंगल कार्यालयाचा पैसा संस्थेला काम येईल आणि संस्थेला कायमचं पैसा उभा राहील। कारण येणाऱ्या काळात वर्गणी भेटल न भेटल, इथं जर आपण काही उपक्रम राबवले, त्यांची दूरदृष्टी आहे, तुम्ही सहकार्य करा, येणाऱ्या काळात सर्व इथं उभं राहील। आणि मला माहीत आहे तुम्ही सगळे उदार मंडळी आहे, तुम्ही हे सगळे करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च सर्व गायक, वादक, मृदंगाचार्य, आवाज लय बसला भाऊ, नाही बोलतायत मला, अहो काहीच नाही चालत, हे पवाडाला लय म्हणावं लागतं, नाही पोरं म्हणायला लागली पण हे चालना ना, माझा आवाज बसला। पवाडा म्हणण्यासाठी मी पुरुषोत्तम दादाला सांगतो, एक पवाडा म्हणाल माझा दादा, म्हणून थांबतो याच ठिकाणी। ऐका, खरंच लय आवाज बसला हो, मला बोलता बी येऊन नाही राहिलं, तुम्हाला लक्षात आलं ना? चला असू द्या, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो। आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, गंगा भारती महाराजांच्या चरणी समर्पित। सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली।